तर आज आपल्या गावामध्ये पुस्तकाचं मैदान होतं, त्याच्यातली एक नंबरची कुस्ती म्हणजे की विजय शिंदे आणि अबू चौस यांची होती. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला पुस्तक झालं ते कळून जाईल. तर कसं काय पब्लिक, तर मी ओमकार हनुमान जयंती निमित्त पुस्तकाचं मैदान ठेवलेलं आज होतं. मग आलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, इथं हार वगैरे घालून मग आलो गावातल्या हनुमान मंदिरामध्ये. मग आपण हनुमान मंदिरामध्ये आल्याच्या नंतर पब्लिक बघू शकता की तुम्ही नांदेड केसरीची जे गदा आहे, जे अच्युत पैलवान टर्की यांनी जितलेली होती, त्या हनुमान मंदिराच्या इथं. तर पब्लिक आपण जे गदा बघलेली आहे त्या विषयामध्ये आपल्या ज्ञानेश्वर असले आणि अच्युत भाऊ टर्की यांची थोडीशी बाईट घेतली होती, थोडी ते युट्यूब पब्लिक. मी आणि मोगेश्वर आपण निघालो पुस्तीच्या मैदानात. पोहोचल्याच्या नंतर बघा माहोल तर होता. मग पहिली पुस्ती जे जितलेले होते ते अच्युत भाऊ टर्के यांचा पुतण्यानंतर परसू पैलवानचं बघू शकता तुम्ही. आज पुस्ती खेळण्याची पुस्ती पब्लिक आपल्या ब्लॉगच नाही तर युट्यूबला सुद्धा आपल्या पुस्तीचं मैदान गेले की एक कुस्ती लागलीच होती, ते 4ला मैदान. तुम्ही पण एक्साइटेड असाल की मी पण एक्साइटेड आहो. पहिली कुस्ती कवा आहे. रिलॅक्स पब्लिक, तर मी आहे ना कुस्ती दाखवासाठी. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपल्याला एका विजयवाराची एंट्री झालेली आहे, त्याच्यानंतर अबू चौसची पण एंट्री झालेली आहे. दोघांची कुस्ती पण स्टार्ट झालेली आहे पब्लिक. तर तुम्ही बघू शकता की बा एकाउंट साडी एक पैलवान आहे, ती एक तर अबू चौस आणि एक विजयवारा. तर विजयवाराने पट्ट्याला लागलेला होता. तर नंतर अबू चौस पट्ट्याला लागला पुऱ्या पब्लिकमध्ये जाऊन येणं. तिकडे तर माणसाच्या अंगावर जाऊ लागली पब्लिक. त्यानंतर मग मैदानात येऊन त्याची डबल कुस्ती लावल्याच्या नंतर डबल माणसामध्येच जाऊ लागली. तर माणसामध्ये जाऊ लागल्यानंतर डबल मग आपण इकडे मैदानात घेतली त्याला. मग डबल लावायला सुरुवात केल्याच्या नंतर डबल का कुस्ती लागण्यात आली पब्लिक. तरी सोडण्यात म्हणजे की जोड निघाला यायचा. आता पब्लिक तुम्ही काय म्हणता, निकाली कुस्ती लावायची होती, काही जोड करण्याची होती, तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तुम्ही पण किती वेळेला मैदानात आल त्या काही पण कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पब्लिक उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि जाता फॉलो करून जा मग.